लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे। लखपती दिदी, लखपती दिदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते। मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दिदी तयार केल्या आहेत। अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दिदींना, माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे। माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल। अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत। लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुशखबर खुशखबर खुशखबर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मोठे विधान आलेले आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींना आता लखपती बनवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे, असे वक्तव्य स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत की प्रत्येक बहिणी आता लखपती दिदी बनवणार। सोबतच लाडक्या बहिणींनो त्यांनी ही सुद्धा घोषणा केली आहे की 15वा हप्ता कधी मिळणार आहे। सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना आतापर्यंत 14वा हप्ता मिळालेला नाहीये ते सुद्धा त्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणारच आहे। तत्पूर्वी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये। सोबतच तुमच्यापैकी ज्या अपात्र बहिणी आहेत ज्यांना जून, जुलै, ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये, कारण देवेंद्र फडणवीस यांनी खूप सुंदर अशी घोषणा केलेली आहे। सोबतच ज्या तुमच्या मनामध्ये प्रश्न उठलेले होते की बाबा 13वा हप्ता, 12वा हप्ता, सोबत 14वा हप्ता या महिन्यामध्ये आम्हाला हप्ता मिळाला नाही तर ही लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, याचंही उत्तर आपल्याला भेटलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे। सोबतच लखपती बहिणी कोण होणार आहेत किंवा कोणाला बनवणार आहे याबद्दलही सविस्तर चर्चा करूयात आणि 15 हप्ता कधी मिळणार आहे म्हणजे सप्टेंबरचा हप्ता कोणत्या बहिणीला मिळणार आणि कधी मिळणार आहे याबद्दलही व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूयात। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। सोबतच व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुद्धा तुम्ही जे आपले देवेंद्र फडणवीस यांनी काय स्टेटमेंट दिलं हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। बघा, लखपती बहिणी करणार, लखपती बहिणी करणार। तर आता महाराष्ट्रामध्ये बहिणींना फक्त 1500 रुपये न मिळता आता लाख रुपयापर्यंत ते वर्षभरामध्ये कमवू शकतात, असं ग्वाही स्वतः महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे। म्हणजेच काय की ज्याही लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता ही योजना बंद होते काय, याच्यावर पूर्ण विराम लागलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेले आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे बंद होणार नाही आहे। बघा, छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे राज्यव्यापी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मदत मिळते, ती बंद केली जाणार नाही, अशी माहिती, अशी ग्वाही स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। डेट बघा, 17 सप्टेंबर 2025 ची आहे, दुपारी 3:30 वाजताच्या किंवा 3:15च्या घरामध्ये आपण बोलू शकतो। बघा, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लोकप्रिय लाडकी बहीण योजना थांबवणार नाही, हे सुद्धा आपल्यासाठी खूपच महत्वाची आहे। म्हणजे मी तर म्हणतो खुश खबर आहे लाडक्या बहिणींनो। 2025 मधली सर्वात मोठी गोष्ट आहे ही, 1 लाख रुपये कमवणाऱ्या 1 कोटी लखपती दिदी बनवणार त्यांनी। या शब्दाला कमीत कमी 5 ते 6 वेळा आपल्या संभाषणामध्ये बोललेला आहे, तुम्ही ऐकलं असेल की त्यांना काय करायचं, दरवर्षी 1 लाख रुपये कमवणाऱ्या 1 कोटी बहिणी बनवणार आहे। 1 लाख कमवणाऱ्या जर तुम्ही बघितलं असेल 1500 तुम्हाला किती, 1500 आणि ती म्हणजे 18,000 तुम्हाला वर्षाला मिळतात, बरोबर। तर आता आपल्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की 18,000 काही होत नाही, तर लाडक्या बहिणींना दरवर्षी किती रुपये कमवायचे आहेत, 1 लाख रुपये कमवायचे आहे। अशी लाडक्या बहिणींनो 1 कोटी बहिणी बनवायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे।
सोबतच मुख्यमंत्री साहेबांना म्हणायचं आहे की तुम्ही एकच कोटी का महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना तुम्ही दरवर्षी 1 लाख कमवासाठी का बरं उत्तेजित करत नाही, त्यांना का बरं प्रोत्साहन करत नाहीत? हाच माझा इथे मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे. फक्त एकच कोटी का? महाराष्ट्रातील जितक्याही लाडक्या बहिणी आहेत, त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना तुम्ही वर्षाला 1 लाख रुपये कमवण्याची किंवा कशा पद्धतीने कमवू शकता याचा आधारस्तंभ द्यावा. सोबतच त्यांनी या भाषणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, की 1 लाखापर्यंत आम्ही बिनव्याजी कर्ज सुद्धा लाडक्या बहिणींना देणार आहे. मी तुम्हाला 2 दिवसाच्या अगोदर तो व्हिडिओ घेऊन सांगितला होता, की लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवतो. म्हणजे जे काही आपण व्हिडिओ बनवतो आहे ना लाडक्या बहिणींनो, ते ऑथेंटिक आहे, ऑथेंटिक. तेही इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत देतोय ती ऑथेंटिक आहे. असंच आपण व्हिडिओ बनवत नाही. जे खऱ्या गोष्टी आहेत तेच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे राहण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केल्यानंतर त्यांनी सांगितले, की सरकार गावांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था स्थापन करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. तर बघा ही खुश खबर आहे. मग आता लाडक्या बहिणींनो अजूनही तुमच्या समोर एक महत्त्वाची न्यूज आणतोय, की लाडकी बहीण योजना सर्व जिल्ह्यांमध्ये व तालुका स्तरावर लाडकी बहीण योजनेची पडताळणी चौकशी स्थापन करावा ही आपली मागणी होती. जर तुम्ही बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, की 1.25 लाख बहिणी त्यांची पडताळणी होणार आहे आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी सेपरेट लाडकी बहीण पडताळणी कक्ष किंवा चौकशी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. तर माझी सरकारला किंवा देवेंद्र फडणवीसजी यांना म्हणायचं आहे, की अशा ज्या लाडकी बहीण पडताळणी कक्ष किंवा लाडकी बहीण चौकशी कक्ष फक्त संभाजीनगरमध्येच का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये करा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये करा, जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींची पडताळणी ही लवकरात लवकर होईल आणि योग्य पद्धतीने होईल. असं जर झालं तर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो सरकारविरुद्ध असंतोष झालेला आहे, तो असंतोष कमी होईल. अदरवाईज तुम्हाला निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी बघणार म्हणजे बघणार, हे सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबांना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनाची जे चौकशी कक्ष किंवा पडताळणी कक्ष आहे स्थापन करा, जेणेकरून माझ्या बहिण्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न सॉल्व्ह होतील. बघा हे अशा पद्धतीचे कक्ष संभाजीनगरमध्ये स्थापन करण्यात आले. इथे एवढे साऱ्या महिला आहे, खूप गर्दी होत आहे. बरोबर. सोबतच माझ्या लाडक्या बहिणींची ही सुद्धा मागणी आहे सरकारकडे, की 15वा आणि 16वा हप्ता लवकरात लवकर द्यावा. म्हणजे सरकारने हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे, की 15वा आणि 16वा हप्ता आम्ही जमलं तर लाडक्या बहिणींना एकत्र देणार आहे. कारण दिवाळी येणार आहे, नवरात्री येणार आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाऊ शकतो. हे सुद्धा यांनी सांगितलं आहे. पण हे कधी मिळणार आहे तुम्हाला? ऑक्टोबरच्या दुसऱ्या वीकमध्ये. कारण की आता सप्टेंबर संपतच आलाय. आजची 17 तारीख आहे. येणार 13 दिवसांमध्ये सप्टेंबर संपणार आणि मग लाडक्या बहिणी आहेत त्यांना ऑक्टोबरच्या 10 ते 15 तारखेपर्यंत ₹3000 वाटप होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. 11, 12, 13, 14 आणि 16 म्हणजे 12 ते 16 हे जे हप्ते आहेत यांची सुद्धा योग्य पडताळणी होऊन अपात्र बहिणींना एक सकट सरसकट सगळ्या पैसे मिळणार आहेत. हे सुद्धा त्या ठिकाणी अनुमोदन किंवा वक्तव्य आपल्या देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे. अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. सोबतच हाईप करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. म्हणजे त्यांच्या मनामध्ये असलेल्या ज्या शंका आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात ते सगळे बंद होतील. चला तर लाडक्या बहिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवणार आणि भेटूयात. चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.